श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्र पारायण फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर जीवनात होतात हे बदल. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते. तुम्ही कितीही धनवान असो, व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्व पुण्याई व गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड असते. घरी आपण पारायण करतो, त्याचे 10 पट फळ आपल्याला मिळत असते. तर श्री दत्त क्षेत्रात जर आपण पारायण केले किंवा स्वामींच्या केंद्रात पारायण केले तर याचे 100 पट फळ आपल्याला मिळतात. कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे, हे कधीच विसरायला नाही पाहिजे. मित्रांनो, तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या, मनापासून जर संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती 100% पूर्ण होतेच, असा शेकडो लोकांचा अनुभव आहे. मित्रांनो, ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे, मन स्थिर राहत नाही, एकाग्रता संपली आहे, आत्महत्येचे विचार येतात, ते गुरुचरित्र वाचनाने पूर्ण बरे होतात. मित्रांनो, विवाह विलंब असेल किंवा अडलेले विवाह जुळत नसतील तर पारायण केल्याने हे सगळं दूर होतं. तुमच्या घरात पारायण केल्याने आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो. पितृदोष असल्यास गुरुचरित्र केल्याने खूप फरक घरात जाणवतो. ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते. पती पत्नीमधील भांडणे वादविवाद कमी होतात. नातेवाईक गणगोतात. भाऊबंदकीमधील वाद गैरसमज दूर होतात. म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच गुरुचरित्राला बसायची संधी कधीच सोडू नका. म्हणून प्रत्येकाने जर स्वामींवर विश्वास असेल, स्वामींचे भक्त असाल, स्वामी सेवेत तुम्हाला यायचे असेल तर वर्षातून एकदा तरी गुरुचरित्र पारायण नक्की करा. आणि वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे आता नवीन वर्ष येईल जानेवारी 2024, या सुरुवातीला जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर संपूर्ण वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जाते. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.